छत्रपती शिवाजी महाराज की जय। मी मृणालिनी बेंद्रे। आज मी आलेली आहे रायगड किल्ल्याला भेट द्यायला। आता मुंबई जशी महाराष्ट्राची राजधानी आहे ना, तेव्हा हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड होती। आणि आता मी थेट टकमक टोकाच्या इथे उभी आहे। माझ्या मागे जे दिसतंय ना, ते टकमक टोक आहे। हा रायगड किल्ला कसा आहे, किल्ल्यावरती येण्यासाठी रोपवे कसा आहे, त्याचं टायमिंग काय आहे, दर कसे आहेत, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। याच्याशिवाय तुम्हाला खायला काय मिळेल, प्यायला काय मिळेल, हेही दाखवणार आहे। चला तर मग। आता आपण आलेलो आहोत रायगडाच्या रोपवे काउंटरजवळ। आपण इथले जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून सगळी माहिती जाणून घेऊया। नमस्ते साहेब। नमस्ते। आपलं नाव काय? माझं नाव संतोष किसन आवतीकर। मी रायगड रोपवेचा कर्मचारी आहे। तिकीट काउंटरला मी फॉर्म सगळं फिलअप करतो। तिकिटांचे दर कसे आहेत? तिकिटाचा रेट आहे 315 रुपये येणं जाणं, हां. आणि तुम्हाला वन वे घ्यायचा असेल तर 225 रुपये। हां. त्याच्यामध्ये मुलांना त्यांच्या 3 वर्षापर्यंत फ्री तिकीट आहे। हां. 4 पासून 9 पर्यंत हाफ तिकीट आहे मुलांना। हां. मुलांचं 225 रुपये तिकीट आहे। हां. पण जेव्हा आपण तो फॉर्म लिहितो भरतो, हां. तेव्हा त्या मुलांच्या नावाच्या पुढे त्यांच्या जन्मतारखेला डेट ऑफ बर्थ लिहायला लागते मुलांची। अच्छा मग तेव्हा ते आम्हाला कळतं की हे मुलगा तिकीटमध्ये बसणार आहे की नाही बसणार आहे। अच्छा किंवा तुमच्याबरोबर कोणी सिनियर सिटीजन असेल हां. तर त्या सिनियर सिटीजनचं आधार कार्ड आयडेंटिटी प्रूफ असणं गरजेचं आहे। त्याला सवलत तिकिटामध्ये सवलत ठेवली आहे। अच्छा ती किती हो. आहे सवलत? त्यांना 225 मध्ये येऊन जाऊन आहे। ओ प्लस तुमच्याकडे हँडिकॅप कोणी असेल आपल्या ग्रुपमध्ये हां. तर त्यांनी त्याचं हँडिकॅपचं UTID कार्ड येतो, ते कार्ड जर आणलं त्याला रोपवे फ्री आहेत हँडिकॅपांना। ओ असं पण आहे का? असं आहे. मोठे ग्रुप्स आणि शाळांना काही सवलती आहेत का? शाळांसाठी सवलत आहे। 1ली ते 7वीच्या मुलांना 200 रुपये जाणं येणं, हां. आणि 8वी ते 12वी प्लस शिक्षक यांना 230 मध्ये येणार। 12वी नंतर जे सिनियर कॉलेज असतील त्यांना 25च्या पुढे जर असेल कोणी हां. म्हणजे ग्रुप अडल्ट ग्रुप 25च्या पुढे किती 100 असे 200 असू द्या, त्यांना 290 प्रमाणे रिटर्न आहे। अच्छा हे शाळेत झालं। हां. आणि ग्रुपनुसार असेल तर 25च्या पुढे असतील हां. तर त्यांना 290 प्रमाणे तिकीट। म्हणजे कितीचा ग्रुप कमीत कमी असला कमीत पाहिजे? कमी 25 लोक असणं गरजेचं आहे। अच्छा तुम्हाला सल्ला मी एक देऊ इच्छितो की जेव्हा सलग सुट्ट्या असतात, नाताळ असेल, दिवाळी असेल, किंवा शनिवार रविवार सोमवार अशा 4 ते 5 सुट्ट्या सलग लागून आहेत, तर एवढी प्रचंड रोपवेला गर्दी असते, 5-5 तास वेटिंग असते। हां. जर आपलं वेटिंग नको हवी असेल तर आपण येण्याआधी 10 दिवस 8-10 दिवस आधी ऑनलाईन तिकीट बुक करून येऊ शकता। रायगड रोपवे साईटवर दिलेलं आहे, www.raigadropwe.com सर्च करा, तिकीट बुकिंग ऑप्शनमध्ये जा हां. आणि तुम्ही ऑनलाईन घरबसल्या तिकीट बुक करू शकता रोपवे। या रोपवेचं टायमिंग काय आहे? रोपवेचं टायमिंग आहे रेग्युलर 8 ते 5। जर गर्दी वाढते, आपल्याला असं वाटतं 8 दिवस पुढे कंटिन्यू गर्दी होणार आहे, तर आम्ही 1 तास आधी लोकांसाठी चालू करतो। तर रेग्युलर टाईम त्याचा 8 ते 5 आहे रोपवे। कारण किल्ला गव्हर्नमेंट 5ला किल्ला बंद करते। जर का तुमच्याकडे 3 वाजता वेटिंग लागलेली आहे 2 तासाचं, तर आपण 3 वाजता पण तिकीट वगैरे बंद करतो। कारण तो तिकीट काढला माणूस हा 5च्या आधी किल्ल्यामध्ये पोहोचला पाहिजे। कारण सेंट्रल गव्हर्नमेंटवाले किल्ला 5ला बंद करतात। हो. त्यामुळं वेटिंगवर डिपेंड आहे की तो रोपवे किती वेळ पुढेचा वेटिंग आहे। हां. जर तो कंटिन्यू चालतो तर 5 पर्यंत आम्ही तिकीट विक्री करतो, पण रोपवेत बसलेला माणूस हा 5च्या आधी किल्ल्याच्या आतमध्ये गेला पाहिजे। बरोबर. आमच्या रोपवेचं मेंटेनन्स एवढं काळजीपूर्वक केलं जातं हां. की जशी आई आपल्या बाळाची काळजी घेते त्याच्याही जास्त आम्ही रोपवेची काळजी घेतो। हो. त्यामुळे 1996 ते 2026 पर्यंत आता एकही ॲक्सिडेंट नाही। विश्वातले जेवढे वर्ल्डमध्ये रोपवे आहेत त्याच्यामध्ये आपल्या रोपवेचा 10वा नंबर लागतो। अरे वा. हो तर मेंटेनन्स कोणत्या काळात असतो? मॅडम, रोपवेचं वार्षिक मेंटेनन्स असतं। हां. एक तर फेब्रुवारीच्या एंडमध्ये हां. या मार्चच्या पहिल्या वीकमध्ये हां. हे रोपवेचं वार्षिक मेंटेनन्स किमान 1 आठवडा रोपवे बंद असतो। तेव्हा तुम्ही येण्यापूर्वी हां. किमान मार्च फर्स्ट वीक किंवा फेब्रुवारीचा एंड याच्यामध्ये तुम्ही कन्फर्म करून यायचं की रोपवे चालू आहे का कामासाठी बंद आहे। तरीसुद्धा आम्ही इंटरनेटवर टाकतो की रोपवे बंद आहे बाबा आठवड्यासाठी, हां. सगळं टाकलेलं असतं। व्ह्युअर्स, रोपवेची सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। तुम्ही यायच्या आधी कन्फर्म करा की रोपवे अंडर मेंटेनन्स तर नाही आहे ना, चालू आहे ना, हे सगळं बघा, नाही तर तुमची यायची फेरी फुकट जाईल। आता आपण तिकीट काढायला जाऊ। त्यांनी हा एक फॉर्म दिलेला आहे आणि हा फॉर्म भरणं अनिवार्य आहे। त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी माझी सगळी माहिती भरून इथे देते आहे आणि मगच मला रोपवेसाठी तिकीट मिळणार। आज मी ऑड दिवशी आल्यामुळे जास्त गर्दी नाही आहे,
पण तुम्ही शनिवार रविवार आलात तर हे पूर्ण भरलेलं असतं, म्हणजे वेटिंग करावं लागतं. तेव्हा तुम्ही ऑनलाईन तिकीट काढलं तर अजूनच चांगलं होईल. तिकीट काढलेलं आहे. आता आपण जाऊया रोपवेच्या दिशेने. फेरी येण्यासाठी वेळ लागू शकतो, तेव्हा त्यांनी अशी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. या रोपवेमध्ये 4 डबे आहेत आणि प्रत्येक डब्यामध्ये 6 सीट्स आहेत. हे पूर्ण भरल्याशिवाय रोपवे सोडत नाही आणि काही वेळेला एखादा डबा पूर्ण सामानाने पण पॅक असतो. त्यात माणसं दिसणार नाहीत, पण त्याच्यामध्ये सामान ठेवलेलं असतं. आता रोपवे सुरू झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा मंगलमूर्ती. पाहिलं, आपला महाराष्ट्र किती समृद्ध आहे. आपल्याकडे बघण्यासारखी केवढी ठिकाणं आहेत आणि महाराष्ट्र सरकारने हा रोपवे देऊन ना खरंच लहान मुलांच्या उत्साहाला, त्यांच्या धाडसाला एक वेगळीच दिशा दिलेली आहे. खरंच या रोपवेचा अनुभव हा प्रत्येकाने घेतला पाहिजे. रोपवेचं आकर्षण जसं लहान मुलांना आहे तसं वरिष्ठ लोकांनाही आहे. आता याच बघा ना, माझ्या शेजारी बसलेल्या मावशी किती उत्साहाने आलेल्या आहेत आणि यांची एक स्पेशल ओळख करून देते. आपले प्रसिद्ध कवी किरण येले त्यांच्या या मातोश्री आहेत. थँक्यू. आणि या ज्या आहेत या त्यांच्या मिसेस आहेत. नमस्ते. रोपवेचं तिकीट वेगळं आहे आणि किल्ला बघण्यासाठी वेगळं तिकीट आहे. किल्ला बघण्याचं तिकीट आहे 25 रुपये. चला आपण ते काढूया. किल्ल्यासाठी आपण तिकीट काढल्यानंतर ह्या अशा पायऱ्या आहेत. मी चौकशी केली तर ह्या 126 पायऱ्या आहेत आणि आता ह्याच्या पुढे काही तुम्हाला जास्त पायऱ्या लागणार नाही आहेत. पण ह्या 126 पायऱ्या चढण्यासाठी थोडासा दम लगा के हैशा, म्हणजे हे स्पेशली वरिष्ठ नागरिकांसाठी हा सल्ला आहे. किल्ला फिरून झाला, महाराजांचं दर्शन झालं. आता पोटा पाण्याचं काहीतरी बघितलं पाहिजे. तसं मध्ये मध्ये ताक विक्रेते येत होते, पण भूक ही भूकच हो, ती लागलेलीच असते. चला शोधूया. किल्ला फिरत असताना खूप दमायला होतं, तेव्हा ठिकठिकाणी अशा ताई बसलेल्या असतात आणि त्यांच्याकडे ताक आणि कोकम सरबत अगदी उत्तम मिळतं. ताई, ताक कितीला आहे? 20 रुपये. आणि कोकम सरबत कितीला आहे? ते पण 20 रुपयाला. अच्छा, मला एक ताक देणार? स्वच्छ ग्लासात न द्या. ताईने मातीने ग्लास स्वच्छ केला. मातीनी, राखेनी आपण भांडी स्वच्छ केली ना की ती अगदी स्वच्छ होतात. त्याला काही पावडरची गरज नसते. मला तर असंच चालतं. किल्ल्यावरती प्लास्टिकचे ग्लास, डिस्पोजेबल ग्लास असं काही आणायला बंदी आहे. पण हे किती हायजेनिक आहे. ताई हे बघा, कलर स्वच्छ झालं बघा. बघू. हे बघा. हो, एकदम स्वच्छ. आता ह्याच्यात मला ताक बनवा. मसाला टाकू ना ताई? हो. वा, काळ्या माठामधलं ताक मिळणार. थंड आहे का? मस्त. सगळा थकवा गेला.
वेगळ्याच चवीचं ताक आहे, खूप छान. आणि हे कोकम सरबत, मस्त आहे. गडावरती बाजारपेठ आहे, तिच्या बाजूलाच आपल्याला पिठलं भाकरी खायला मिळते. इथे एकूण 22 घरं आहेत आणि त्या सगळ्यांच्याकडे तुम्हाला पिठलं भाकरी मिळेल. काय आहे, थोडं आजूबाजूला विचारायचं की कुठं आम्हाला मिळेल. असं काही रस्त्यात आपल्याला कळत नाही. आता मी पण असं शोधलेलं आहे आणि आता मी त्यांच्याकडे चाललेली आहे. ही बघा, ही अशी समोर झोपडी आहे. आता या झोपडीमध्ये आपल्याला पिठलं भाकरी खायला मिळणार आहे. मी आता इथे पिठलं भाकरी खाण्यासाठी थेट स्वयंपाकघरात जाऊन बसलेली आहे. या आहेत माया अवघिरकर ताई. नमस्ते ताई. नमस्कार. तुम्ही काय बनवताय? पिठलं. आपल्याकडे काय ताट असतं का? हा, आपल्याकडे थाळीप्रमाणे असतं. 2 भाकरी, पिठलं, कांदा, चटणी, लोणचं. अच्छा. आणि किती याची किंमत? 100 रुपये किंमत याची. 100 रुपये किंमत आहे. हा. आणि हे तुम्ही पोटभर जर पिठलं लागलं अजून तर हो, देता? हो, देतो. अरे वा. ताई, भाकरी कुठली राहते? तांदळाची राहते. ज्वारीची किंवा बाजरीची? ज्वारीची, बाजरीची नाही. चपाती किंवा तांदळाची भाकरी. अच्छा, असे दोनच ऑप्शन आहे. आणि जर एक्स्ट्रा भाकरी लागली तर किती घेता? 30 रुपये. 30 रुपये. आणि भाकऱ्या मोठ्या असतात का? घरगुती मिडियम भाकरी, लय मोठी नाही लय छोटी नाही, मिडियम साईज. अच्छा, आता ताट आल्यावर मला कळणारच आहे. बोलता बोलता त्यांनी पिठलं बनवलं आणि भाकरी बनवायला सुरुवात करतायत. मला म्हणाल्या, मी तुम्हाला तिकडूनच येताना बघितलं आणि लगेचच इकडे पिठलं करायला घेतलं. मला समजलं होतं तुम्ही खाणारे आहात. ताई काय लागल्यावर आवाज द्या. हो, टेस्ट करून सांगते कसं आहे ते. मस्त तांदळाची लुसलुशीत भाकरी. वा. मी महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी पिठलं भाकरी खाल्लेली आहे. अनेक ठिकाणी ज्वारीची, बाजरीची भाकरी, पिठलं असं मिळतं. पण इथली स्पेशालिटी म्हणजे इथे खास तांदळाची भाकरी मिळते. आणि खरं सांगू, पिठलं भाकरी हा अतिशय उत्तम आहार आहे, अगदी पोटभरीचा. आणि तो महाराष्ट्रात खूप ठिकाणी मिळतो, याचा मला अभिमान वाटतो. इथे टोटल पिठलं भाकरी देणारी 22 घरं आहेत आणि सगळ्यांच्याकडे सेमच मेनू मिळतो. 2 तांदळाच्या भाकऱ्या आणि पिठलं. आणि त्याची किंमत आहे 100 रुपये. एक्स्ट्रा भाकरी हवी असेल तर त्याची किंमत आहे 30 रुपये. इथे ताक आणि कोकम सरबत सुद्धा मिळतं. ताक आणि सरबतची किंमत आहे 20 रुपये. आणि जर तुम्हाला दही हवं असेल ना तर ते सुद्धा मिळणार इथे. एवढा ग्लास भरून दही 50 रुपयाला. ताई, हे घ्या तुमचे पैसे. हे घ्या ताई तुमचे उरलेले पैसे. हो, धन्यवाद. आता तुम्हाला वाटेल गुगल पेच्या जमान्यात मी यंदा कॅश का दिली. अहो, इथे नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे, तेव्हा आपल्याकडे कॅश असलेली बरी. तेव्हा मी तुम्हाला अगदी ही सूचना देते की तुम्ही कॅश बरोबर आणा, नाहीतर काय होतं, पैसे द्यायचे खूप वांदे होतात. बाजारपेठे शेजारीच सुलोचना ताईंचं घर आहे. मी यांचे नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्हाला जर का पिठलं भाकरी याचा आस्वाद घ्यायचा आहे, गडावरती यायचं आहे, तर तुम्ही त्यांना आधी फोन करू शकता, म्हणजे त्या बनवून ठेवतील. आणि एरवी तसे तुम्ही आलात तर एक 15 मिनटं थांबल्यानंतर त्या तुम्हाला मस्त पिठलं भाकरी बनवून देतात. ताई, येऊ का? पुन्हा या. धन्यवाद. हो, तुमचे पण खूप खूप आभार. वयस्कर व्यक्तींनी इथे येताना विचारच करा बरं का. उत्साहाच्या भरात तुम्ही याल आणि तुम्हाला वाटेल की रोपवेपर्यंत आलो, आता तर काय बस रायगड. पण असं नाहीये. तुम्ही रोपवेनी रायगडला आलात आणि त्याच्या पुढे खूप काही फिरण्यासारखं आहे, चालण्यासारखं आहे.
हे सगळं वयस्कर व्यक्तींना, ज्यांना पायांचा त्रास आहे, त्यांना जमेल असं काही मला वाटत नाही. म्हणजे कसं आहे, समाधी एका बाजूला आहे, बाजारपेठ एका बाजूला आहे, दरबार एका बाजूला आहे, टकमक टोक एका बाजूला आहे आणि हे सगळं फिरण्यासाठी त्याला कमालीची शारीरिक क्षमता पाहिजे. हे सगळं तरुण वयामध्ये ना जमून जातं. पण जर तुम्ही वृद्ध असाल, तुम्हाला चालण्याचा त्रास असेल, तर तुम्ही नक्की विचार करा. हां, पण रोपवेचा आनंद घेण्यासाठी तुम्ही येऊ शकता. रोपवेनी या आणि परत खाली जा. आहे की नाही मज्जा? व्ह्युअर्स, रायगड फिरून झालेला आहे आणि जेवण काय मिळतं हेही मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्ही सुद्धा या हिंदवी स्वराज्याच्या राजधानीला नक्की भेट द्या. तोपर्यंत माझा महाराजांना मानाचा मुजरा.